श्लोक 203. श्रीराम मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने विण सन्मार्ग लागे. श्रीराम. या आधीचे 187 ते 190 या श्लोकांमध्ये संग सोडून द्यावा हा विषय आलेला आहे. देहबुद्धी, विषयलोलुपता, आसक्ती या गोष्टी परमार्थ मार्गातल्या अडथळ्याच्या आहेत. संग म्हणजे सहवास किंवा एखादी गोष्ट प्राप्त करण्याची आसक्ती. आसक्ती ही नेहमी वाईटच असते असं नाही बरं का. एखाद्या ध्येयानं जर माणूस भारावून जाऊन काम करत असेल तर ती आसक्ती नक्कीच चांगली आहे. मला ऑलिम्पिक स्पर्धेत एखादं पदक मिळवायचं आहे ही आसक्ती, आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणं ही चांगलीच गोष्ट आहे. रतन टाटांसारखा उद्योजक काम करतो तेव्हा माझा देश मला उच्च पातळीवर न्यायचा आहे ही आसक्तीच आहे. या ध्येयानं पछाडलेला माणूस जेव्हा खरोखरच काही चांगलं काम करेल ते निश्चितच भूषणावह असेल. ह्या आसक्ती असायलाच हव्यात. त्यासाठी सज्जनांची संगत धरावी, पण त्यापुढं विषयी संगतीचा परिणाम सोडून द्यावा असं समर्थांचं सांगणं आहे. याचा दुसरा अर्थ असा की मनाला कोणत्याही गोष्टी चिकटू देऊ नका. जनमानसात वावरताना आपला संपर्क अनेक लोकांशी येतो. अनेक चांगले वाईट अनुभव येतात. या सर्व आठवणी मनात साठवून राहतो आपण. पुढं वागताना याचा परिणाम कुठेतरी दिसतो. अशा आठवणींचा संग करू नका असं समर्थ म्हणतात. मग संग कुणाचा धरावा हे पुढच्या चरणामध्ये सांगितलं आहे. आदरपूर्वक सज्जनांचा किंवा त्यांच्या ज्ञानाचा संग धरावा. त्यांच्या विचारांनी अविवेक, चंचलता, अश्रद्धा असे दोष निर्माण होण्याचं भय राहत नाही. संत महात्मे हे दयाळू असतात, तसंच ते अध्यात्मातले अधिकारी व्यक्ती असतात. त्यामुळं दया, प्रेम, साम, दाम, दंड, भेद यापैकी कशाचाही उपयोग करून साधकाचं कल्याण कसं होईल हे ते पाहतात. सज्जनांची संगत लाभली की साधकाचे श्रम कमी होतात. संतामुळं महादुःखाचा नाश होतो. संत आनंद स्वरूप असतात. त्यांना दुःख माहिती नसतं. त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्वांचा ते उद्धार करतात. याचं उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. सर्वांचं कल्याण व्हावं अशीच प्रार्थना या संतांनी परमेश्वराकडे केली. आपल्या आचरणानं संत मंडळी समोरच्या माणसाच्या मनातला संशय दूर करतात आणि वाईट विचारांना दूर सारतात. अशा प्रकारे संतसंगतीचा परिणाम सर्व माणसांवर होतो, आणि म्हणून आत्मज्ञान मिळवण्यासाठी संत संगतीचा उपयोग करून घ्यावा असा श्री समर्थांचा आग्रह आहे. संत संगती हा सन्मार्ग आहे. साधने विण जा असं समर्थ म्हणतात. कारण का तर सन्मार्ग कोणता याचं मार्गदर्शन संत आपल्याला करतातच. तो मार्ग आपल्याला शोधावा लागत नाही. आणि असं असलं तरी प्रयत्न, साधना स्वतःची स्वतःलाच करावी लागते. घोड्याला पाण्यापर्यंत पोचवायचं काम संत करतात, पण पाणी पिण्याचं काम ज्याचं त्यालाच करावं लागतं. नामस्मरण करणं, परमेश्वराच्या गुणांचं वर्णन करणं, त्याच्या नावानं सत्कार्य करणं, देवाला आवडेल अशा रीतीनं आचरण करणं आणि तसं दुसऱ्यांना करायला प्रवृत्त करणं हे सर्व सन्मार्ग सज्जन आपल्याला दाखवतात. आपल्याला फक्त या मार्गावरून चालायचं असतं. समर्थांच्या काळामध्ये वामन पंडित हे नेहमी संस्कृत रचना करत, पण सर्वसामान्यांना कळावं म्हणून मराठी भाषेत रचना करा असा सल्ला समर्थांनी त्यांना दिला. वामन पंडितांना वाटलं समर्थांना संस्कृत येत नसावं,
म्हणून ते असं सांगतायत. समर्थांनी त्यांच्या मनातलं बरोबर ओळखलं. त्यांनी वामन पंडित आणि इतर मंडळींना सांगितलं की मी सुरुवातीचे संस्कृत श्लोकाचे 2 चरण रचतो, तुम्ही पुढचे 2 चरण करा. समर्थाने सुरुवातीचे 2 सांगितल्यावर त्या मंडळीनं पुढचे 2 चरण येईच नात. तेव्हा समर्थांनी कल्याण स्वामींना पुढचे श्लोक करायला सांगितलं. कल्याण स्वामींनी असे 40 श्लोक तयार केले. याला दासगीता म्हणतात. यात 2 चरण समर्थांचे आणि 2 चरण कल्याण स्वामींचे अशी रचना आहे. वामन पंडित यांचा आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या मंडळींचा जो अभिमान होता तो या गोष्टीमुळं गळून पडला. तेव्हा समर्थांनी त्यांना उपदेश केला की संस्कृतचा अभिमान सोडून द्या आणि जनकल्याणाचा मार्ग धरा. आपल्या समाजामध्ये अज्ञान, निरक्षरता खूप आहे, तेव्हा साक्षरतेचा प्रसार करा असा मोलाचा सल्ला समर्थांनी वामन पंडित यांना दिला. अशा प्रकारे संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाला नवीन दृष्टी देण्याचं काम समर्थ करत असतात. संत मनाचं परिवर्तन घडवून आणतात. कमी श्रमात आपले विकार ताब्यात ठेवण्याची आणि मन स्वच्छ करण्याची कला ते शिकवतात. जे जे आपणाशी ठावे ते ते हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. अशी संतांची वृत्ती असते. फक्त या मार्गावरून वाटचाल आपली आपण केली तर आपली प्रगती निश्चितच होते. जय जय रघुवीर समर्थ. मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. श्रीराम.